8व्या वर्गात असताना एक आंदोलन केलं आम्ही, जमिनीत स्वतःला गाळून घेतलं होतं. भाजपाचं तर एकंदरीत चित्र तसंच आहे का त्यांना पक्ष नकोच आहे. मग आज रोज 10 शेतकरी मरतं, तो काही हिंदू मरत नाही का? तो हिंदू नाही आहे. म्हणजे झेंडा घेऊन मेलेला हिंदू आणि धोरणामुळे मेलेला तो काही पाकिस्तानी आहे का? एखाद्यावरती आरोप होतात आणि नंतर तो बीजेपीमध्ये जातो. मी स्पष्ट बोलतो. गुवाहाटी जाणारे एका आमदार निवडून येणार ते सगळे आले, मी एकटाच पडलो. देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणले की मी फोन केला म्हणून बच्चू भाऊ गुवाहाटीला गेले. कसं आहे, एका फोनवर जाईल एवढं तर मी खुडाही नाही. मी अभिमानानं सांगतोय, गेलो होतो आम्ही, पण बच्चू कडूच्या स्वतःच्या मंत्रिपदासाठी नाही, तर माझ्या दिव्यांग भावाचं मंत्रालय स्थापित व्हासाठी. लोक कोणी चांगलं नाही म्हणत आमदाराला. फोटो जरी काढत असेल ना तर लोक शिव्या देतात नंतर. तेव्हा ॲम्ब्युलन्स काही नव्हते ना, तर शेकडं होतं. शेकडं म्हणजे दमनी ते. आणि कोणी जर बिमार पडलं तर आमच्या घरचीच दमनी काम करायची. सकाळी माझ्याकडे गाई आहे, मी ते शेणपवटा वगैरे करतो आताही. हां, सकाळी. राजकारणामध्ये धर्म आला, जात आली, पैसा आला, EVM मशीन आली. मतदार प्रथम स्थानी होता, आता तो दुय्यम स्थानी गेला, तिसऱ्या स्थानी गेला आणि पक्ष प्रथम स्थानी आला. बाप मेला तरी 72, पण नेता मरायला नको. निष्ठा पक्षावर नाही, निष्ठा माझ्या बापावर, शेतकऱ्यावर, मजुरावर, माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी जनतेवर निष्ठा ठेव, नेत्यावर निष्ठा ठेवू नको. जो काही खर्च होता ना लग्नाचा, तो 1-1.5 लाख येणार होता जेवणं घेणं. मग जेवणं रद्द केले, सगळा खर्च वाचवला आणि त्या पैशात आम्ही सायकली आणल्या. आणि लग्नात आम्ही मंगलाष्ट तर म्हटलंच, पण राष्ट्रीय गीतही म्हटलं. क्या बात आहे. आणि एकमेकाला हार न देता तिरंगा दिला एकमेकाला. तुम्ही सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, सरकारवरती तुमचा प्रहार चालू असतोच. प्रहार नाव कसं सुचलं? नाना पाटेकर. पैसा जास्त लावला म्हणून सिलिंग का नाही लावत? करायला पाहिजेत तसं. लावा अदानी अंबानीवर सिलिंग. हो, कुठून कमावले ना? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आज महाराष्ट्रामध्ये एकमेव असा आवाज आहे की जो सत्तेत असो विरोधात असो, तो सत्तेच्या विरोधात बोलणार. म्हणजे सत्तेच्या विरोधात बोलण्याचा त्यांचा नाद नाही आहे, परंतु सत्तेच्या विरोधात का बोलणार? जर शेतकरी, अनाथ, अपंग, गोरगरिबांवरती जर काही अन्याय होत असेल तर मग मंत्री असो, आमदार असो, सत्तेत असो किंवा विरोधात असो, सत्तेच्या विरोधात बोलणार. का? तर यांचा वाली म्हणून कोणीतरी पाहिजेत. कोणाविषयी बोलतोय हे तुम्हाला सर्वांना कळलं असेल. मी एवढा मोठा नाही आहे की अशा व्यक्तीची ओळख करून द्यायला आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती शेतकरी, अनाथ, अपंग, दिव्यांग, गोरगरिबांचे कैवारी आणि विशेष करून युवकांचे आणि आमच्या स्पर्धा परीक्षार्थींच्या गळ्यातील ताईत माननीय माजी मंत्री बच्चू भाऊ कडू सर आपल्यासोबत आहेत. भाऊ, खूप खूप स्वागत आपलं. धन्यवाद भाऊ. खरं तर आज आपला हा 5वा पॉडकास्ट आहे आजपर्यंतचा वास्तव कट्ट्यावरचा. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्याकडे येत असतो. आजपर्यंत 2015पासून तुम्ही स्पर्धा परीक्षार्थी असतील किंवा इतर विद्यार्थी असतील यांच्यासाठी खूप मोलाचं काम केलं. स्पर्धा परीक्षेतील विषय नोकर भरतीपासून, वयवाढीपासून असेल किंवा बोगस भरती असेल, महापरीक्षा पोर्टलसारखं पोर्टल बंद करणं असेल, सर्व परीक्षा MPSCकडे देणं असेल, अशा अनेक प्रश्नांवरती तुम्ही मात करून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सोन्याचे दिवस आणले. त्यासाठी एक गुन्हा पण दाखल झाला. एक गुन्हा दाखल झाला होता. तुम्ही लॅपटॉप उगारला होता आणि मला वाटतं तुम्हाला शिक्षाही सुनावली गेली, त्यानंतर जामीन मिळाला. अर्थात विद्यार्थ्यांसाठी करताय तुम्ही. आणि हे जे विद्यार्थी आहेत हे सगळे गोरगरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी. हो, खरं तर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये चळवळीमध्ये आलात. तुमच्याकडून तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. बऱ्याच गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची, परंतु प्रवास बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकला तुमचा. तुमचं जे पहिलं आंदोलन, कारण तुम्ही हटक्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहात, पहिलं आंदोलन कधी केलं? 8व्या वर्गात असताना एक आंदोलन केलं. 8व्या वर्गात? हां, तेव्हा आमची गावात तमाशे आले होते. तमाशाचा फळ आला होता आणि ते 10वी-12वीचे काहीतरी परीक्षा सुरू होत्या. ओके. आणि तेव्हा सगळा गोंधळ, म्हणजे वडिलां पोरगा एकाच तिथे जायचं, वाद व्हायचे. आणि गावात पहिल्यांदाच आलं होतं. त्याच्यानं तेव्हा आम्ही एक लहानसं हातानं लिहिलं का तमाशा नाही होणार, पहिले परीक्षा आणि मग तमाशा. आणि ते सरपंच खूप मजबूत होते, तर ते बंद केलं. आणि तेव्हा आम्ही सायकलनं SDOकडे गेलो, तिथं मुक्काम केलं आणि त्यांना घेऊनच आलो. 8वीत असताना? हो, आम्ही सगळे 3-4 मित्र, शरद विधाते, अधिक 1-2 जणं आम्ही गेलो होतो तेव्हा सायकलनं. ते अचलपूरला होते, 30 किलोमीटर दूर. आणि सायकलनं जाऊन SDOनं आणलं आणि ते तमाशे बंद केले.
आणि ते आंदोलन त्याच्यानंतर दुसरं आंदोलन मातीत गाडून आदिवासींची शेती फॉरेस्टवालेचं म्हणजे फॉरेस्टची जमीन होती वन विभागाची, पण ते वर्षानुवर्ष ते घेत होते आणि ते सर्व आदिवासी होते आणि त्यांनी पीक लावलेलं आणि आता ते आता हातात येणार तेव्हा ते पीक उद्ध्वस्त करायला आले होते, तेव्हा आम्ही जमिनीत स्वतःला गाळून घेतलं होतं. बरं, हे पूर्ण. कितव्या वर्षी? ते असेल 11वीला, बरं 11वी-12वीला. तर तेव्हा काय ते पोरांनी गंमत करून ते माती असं म्हणजे दाबून दाबून मला दाबलं. बरं मी अर्धदफन आंदोलन होतं. बरं आम्ही चॅलेंज आम्ही अर्धदफन आंदोलन करणार आणि मला अर्धदफन म्हणजे इथपर्यंत गाळून ठेवलं आणि ते अर्ध्या एक तासानंतर मग असं व्हेन इथं प्रेशर वाढलं कारण व्हेन सगळ्या बंद झाल्या, ब्लॉक झाल्या त्या सगळ्या आणि डोळ्यात असं लालसर यायला लागलं होतं. तेव्हा पत्रकार होते, त्यांनी फोन केला आणि म्हटलं का बा ते काही मला नाही वाटत ते राहीन म्हणून. बरं अटॅक येऊ शकतं त्यांना. म्हणजे कलेक्टरला वगैरे आणि तहसीलदार आले आणि त्यांनी सांगितलं का नाही आता आम्ही पीक काही तोडत नाही आणि मग आम्ही मातीतून निघालो. म्हणूनच म्हणतं की तुमची ओळखच हटके आंदोलनासाठी म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे 8वीत असताना तुम्ही एक आंदोलन केलं, 11वीत असताना तुम्ही स्वतःला गाडून घेतलं होतं. हां हां, हे एवढी हटकी आंदोलनं तुम्ही करताय. पण म्हणजे साप सोडं पण केलं होतं. ते काय होतं? ते लाईन कापायला आले होते. बरं म्हटलं तू लाईन कापली तर साप सोडतो घरी. तो डबल आलाच नाही. बरं, म्हणजे ते आंदोलन फक्त सापामुळे यशस्वी झालं म्हणतो. बरं भाऊ, म्हणजे तेव्हापासूनच तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे. मग असं घरून कुणी विचारत नव्हतं? घरचे बोलत नव्हते? आई खूप माझी मजबूत होती आणि आईनं खूप तेव्हापासून का मरशील तर मग लोकांसाठीच मरजो, तसं मरू नको. घरातूनच वारसा होता. क्या बात आहे. सगळ्यात मोठी आई खूप मजबूतीनं माझ्यासोबत राहिली आणि गाडगे बाबा, शिवाजी महाराज खूप शिकवायची. आई म्हणजे म्हणायची का बाबा जसं एक तर मिलिटरीत जाय नाहीतर मग लढ असं, म्हणजे तिचं ते खूप. माझे वडील तेव्हा आमची तर तेव्हा ॲम्ब्युलन्स काही नव्हते ना, तर शेकडं होतं. शेकडं म्हणजे दमनी ते. आणि कोणी जर बिमार पडलं तर आमच्या घरचीच दमनी काम करायची तालुक्यापर्यंत, तीच ॲम्ब्युलन्स होती. आणि कोणी जरी उपाशी असं वाटलं राहिलं तर आईजवळ आलं तर तो वापसच जायचा नाही कधी. खूपच सेवाभावी होती, खूप संघर्ष केला आहे आईनं. म्हणजे आम्ही सगळे लोक शनिवार रविवारी आई सगळ्या आम्ही 6 भाऊ 5 बहिणी, त्यातली एक बहीण वारली आणि आम्हाला सगळ्यांना शनिवार रविवारी शेतीत कामाला जावं लागायचं. बरं, सगळ्यांना शेतीतलं काम करून मग शाळा. अच्छा. तर ते कष्टाचं जीवन जगलं पाहिजे हे आईची शिकवण होती. म्हणजे लहानपणीच घरातूनच बाळकडून मिळालं होतं तुम्हाला. तुम्ही त्यावेळेस शनिवार रविवार शेतीत जायचे. आता कधी असा योग येतो शेतीत जायचा? हां, मी अजून असे सकाळी माझ्याकडे गाई आहे, मी ते शेणपोटा वगैरे करतो आत्ताही. हां, सकाळी 2-3 दिवसात हप्त्यातून एकदा तरी करतो. क्या बात आहे. पण भाऊ, तुम्ही आत्ता तुमच्या प्रवासाकडे आपल्याला परत यायचं आहे, परंतु काही महत्त्वाचे काही विषय आहेत असे की तुम्ही आत्ता आंदोलनाला बसले, उपोषणाला तुम्ही 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या, अनाथांच्या मागण्या होत्या, विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या आणि तुम्हाला सरकारने आश्वासन देखील दिलं. आणि हे आश्वासन देत असतानाच आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर बबनराव लोणीकर थोडेसे बरळले. एक तर अहंकार आहे आणि मस्ती आहे आणि दुसरं असं का माझं कोण बघतं. म्हणजे काय होतं आहे का बाबासाहेबांना जे म्हटलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी का लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी ही त्याची व्याख्या होती. खरी तर ती कालांतरानं बदलली. पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाच्या हितासाठी निवडून दिलेला पक्षप्रतिनिधी अशी ते एक हा असा मोठा प्रवास झालेला आहे. आणि मग लोक सुटले आणि पक्ष आला, कार्यकर्ता आला. बाबासाहेबांना हे अभिप्रेतच नव्हतं. घटनेत काय होतं का पक्षविरहित खासदार आमदार आले पाहिजे आणि एकत्र होऊन सरकार स्थापन करून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजे. पण ती बदलली कारण राजकारणामध्ये धर्म आला, जात आली, पैसा आला, EVM मशीन आली आणि पहिले मतदार प्रथम स्थानी होता, आता तो दुय्यम स्थानी गेला, तिसऱ्या स्थानी गेला आणि पक्ष
प्रथम स्थानी आला. बरोबर. मी विधानसभेत बोलताना एक मागचा आमदार म्हणे, हे थोडंसं बच्चू हो तुम्ही बोला ना. तू काहून बोलत नाही? तर म्हणे माझा पक्ष तिकीट देणार नाही ना म्हणे मला. तर तो बोलायला भीत होता, कारण पक्ष तिकीट भेटत नाही आहे म्हणून. आणि त्याच्यावर बर्डन, प्रेशर, दबाव जे होती ते पक्षाची होती. पक्षाची तिकीट भेटली म्हणजे निवडून आलो. मतदार काय जाणारच पक्षाच्या मागं. तर हा जो मतदार जेव्हा दुय्यम स्थानी जातो तेव्हा त्याचं पतन होते आणि पक्षाचा झेंडा मोठा होतो. आज तुम्ही पाहतो एका 90% शेतकऱ्याची मुलं आहे आमदाराचे, ते शेतकरीच आहे आणि तरी ते पक्षाच्या बाजूनं बोलताना दिसतं आहे. कारण सत्य ते आहे. बरं आता तर हाईट आहे का निवड आमदारच नाही, कार्यकर्ता बोलतो, कार्यकर्ता नाही तर शेतकरी म्हणता आमच्या पक्षाचं सरकार आहे, मग काय आंदोलन करायची गरज आहे? जाऊ दे ना, सोयाबीनले भाव नको भेटू दे, कापसाले नको, कानापूस चाले, तुला काय झालं आहे? पक्ष आमचा आहे ना. बाप मेला तरी 72, पण नेता मरायला नको. ही जी काही संस्कृती निर्माण झाली आहे ही या देशासाठी घातक आहे. माझं म्हणणं नेहमी असतं का निष्ठा पक्षावर नाही, निष्ठा माझ्या बापावर, शेतकऱ्यावर, मजुरावर, माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी जनतेवर निष्ठा ठेव. नेत्यावर निष्ठा ठेवू नको, बच्चू कडूवरही ठेवू नको. आणि हे जे निष्ठावान झाले ना पक्षाचे गुलाम, ह्या देशासाठी सगळ्यात मोठे घातक आहे. तेच तर दुर्दैव आहे आपलं, की जे स्वतःचं काय होतंय याच्यापेक्षा माझा नेता, माझा पक्ष. बापाच्या छातीवर पाय ठेवायचा आणि पक्षाचा झेंडा रोयाचा. बरोबर. आणि तुम्ही जसं म्हणले की बाबासाहेबांना पक्षविरहित आमदार खासदार पाहिजे होते. बरोबर. आत्ताची परिस्थिती मला वाटतं तशीच आहे. कारण आज जर एखादा सत्तेच्या विरोधात बोलला तर तुम्ही नेहमी बोलता की त्याच्या मागे ईडी लावली जाते आणि तो पुन्हा त्या पक्षाकडे जातो किंवा मजबूर केलं जातं. मग पक्ष ठेवायचेच नाहीत का? भाजपाचं तर एकंदरीत चित्र तसंच आहे का त्यांना पक्ष नकोच आहे. वन मॅन शो. पक्षांतर्गत निवडणुका होईल, पक्षात निवडणुका नाही होणार. बरोबर. आणि ती परिस्थिती आणण्याच्या बेतात जगामध्ये 21-22 राष्ट्र तर देश त्याच ह्याच्यावर जात आहे. म्हणजे पुतीन असेल किंवा इतरही आपण जर पाहिलं तर. आणि ती परिस्थिती देशामध्ये निर्माण झेंड्याच्या नावाखाली होऊ शकतं. बरोबर. पटेंगे तो कटेंगे. काँग्रेसचा फतवा, एक फतवा निघाला का लोक मतं मारतात. त्या फतव्यावाल्याला माहीत नसतं, त्याचा काही अभ्यास नसतं. योगी येतं आणि बटंगे कटेंगेची भाषा करतं. मग आज रोज 10 शेतकरी मरतं, तो काही हिंदू मरत नाही का? तो हिंदू नाही आहे. म्हणजे झेंडा घेऊन मेलेला हिंदू आणि धोरणामुळे मेलेला तो काही पाकिस्तानी आहे का? हे हरामी वाढत चालली आहे आणि प्रचंड नालायकी आहे. बरोबर. याच्यामध्ये भाऊ ज्यावेळेस आता संपूर्ण जगाला माहिती आहे की एखाद्यावरती आरोप होतात आणि नंतर तो BJPमध्ये जातो, मी स्पष्ट बोलतो, असे कित्येक, आणि सर्वसामान्य मतदाराला कळतंय, शेतकऱ्याला कळतंय, परंतु याच्या विरोधात कोणीच बोलायला तयार नाही. नाही, विरोधात बोलण्यापेक्षा त्याला मतं मारणारी लोक आहे ना. लोकाला काय वाटत होतं का गुवाहाटी जाणारे एका आमदार निवडून येणार, ते सगळे आले, मी एकटाच पडलो आणि उलट ते सत्तेत आले. तर लोकांना काही त्याचा फार हे नाही राहिलेला आहे. लोक म्हणतात ठीक आहे, अपना भला हो गया, ठीक आहे. गुवाहाटीचा विषय तुम्हीच काढलाय तर तोही विषय छेडतो. आम्ही असं ऐकलं की तुम्ही गुवाहाटीला गेले, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले, कोणाचा फोन होता? कारण असंही सांगितलं जातं किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणले की मी फोन केला म्हणून बच्चू भाऊ गुवाहाटीला गेले. कसं आहे, एका फोनवर जाईल एवढा तर मी खुडाही नाही आणि एवढा लहान पण नाही. 20 वर्षाचा 25 वर्षाचा एकाएकी लढणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे सगळे तरी पक्षाच्या झेंड्यानं आणि दिल्ली मुंबईच्या ताकदीवर लढले असतात, पण बच्चू कडू गावातल्या कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं लढला आहे. त्यानं फडणवीस साहेबांनी असा फोन करावा आणि मी लगेच असं जाव, म्हणजे काही इतकं ते सोपं नाही आहे. आम्ही चर्चा झाली आणि चर्चेतून दिव्यांग मंत्रालय देणार हे कन्फर्म झालं आणि त्याच्यातून खरं तर तो प्रवास घडला. आणि मी अभिमानानं सांगतो आहे, गेलो होतो आम्ही, पण बच्चू कडूच्या स्वतःच्या मंत्रिपदासाठी नाही, तर माझ्या दिव्यांग भावाचं मंत्रालय स्थापित व्हायसाठी. आणि हा एक क्रांतीचं पाऊल देशात पहिल्या महाराष्ट्रात निर्माण झालं. बरोबर. आज दिव्यांग मंत्रालय झालं, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा आवाज कोणी होत नाही, त्याची पार्टी त्या मंत्रालयात लागतं ना तर छाती भरून येतं. बदला मी लाख हो गई लेकिन
एक अभिमानाचा सुरा आम्ही तिथं रोवून ठेवला. ते मंत्रालय जेव्हा जेव्हा पाहीन ना तेव्हा बच्चू कडूच्या त्याची आठवण, त्या लढ्याची आठवण, माझ्या दिव्यांग भावाची आठवण निश्चित झाल्याशिवाय राहणार. मला वाटतं देशातलं पहिलं मंत्रालय. पहिलं मंत्रालय, मी तर म्हणून जगातही नसेल. बरोबर. ज्यावेळेस खाते वाटप होते त्यावेळेस आम्ही पाहत असतो मीडियामध्ये, नाराजी नाट्य सुरू असतं, मला हे खातं पाहिजेत, मला ते खातं पाहिजेत. नेमकं काय खायचं असतं म्हणून पाहिजे ते मला माहीत नाही, परंतु ज्या खात्यातून काहीच मिळणार नाही, फक्त दिव्यांग बांधव त्याला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून तुम्ही ते. आम्ही तर हे म्हटलं होतं का सेवा मंत्रालय असलं पाहिजे. बरोबर. त्याच्यात मग दिव्यांग असलं पाहिजे, विधवा भगिनी असल्या पाहिजे, सैनिक असले पाहिजे, अनाथ असले पाहिजे. हे एक सेवा मंत्रालय झालं पाहिजे जे फक्त सेवेसाठीच असेल. गरीब गरजू, जो काही भिकारी आहे, जो भीक मागून जगतं, अशा लोकांचं एक मंत्रालय असलं पाहिजे. बरोबर. आणि ते निवडून याचा निकष नसला पाहिजे. जो या सगळ्या संदर्भातला प्रचंड वाहून जाणारा कुठलाही कार्यकर्ता त्याला निवडलं पाहिजे. बरोबर. खरं तर सत्ता म्हणजे राजकारण, आणि राजकारण आणि सत्ता त्यातला सेवाभाव जो संपलेला आहे ना, तिथं राजकारणी लोकांना आता शिव्या देणं सुरू केलेलं आहे. आणि ही अतिशय वाईट परिस्थिती आज राज्यकर्त्याची आलेली आहे. लोक कोणी चांगलं नाही म्हणत आमदाराला. फोटो जरी काढत असेल ना तर लोक शिव्या देतात नंतर. पण भाऊ, राजकारणामध्ये नीतिमत्ता, तत्व हे जे काही पूर्वी पाळले जायचे ते आता कुठंच पाळताना दिसत नाही. त्याच्यामुळं लोक म्हणताना सहज म्हणतात राजकारण नको. काय होतं का महाभारतातही तेच कूटनीतीचं राजकारण झालंच, म्हणजे सगळीकडे झालं, पण त्याची काही लेवल होती. आता जी व्यवस्था निर्माण झाली ना, तर देश गेला खड्ड्यात, मी जगलो पाहिजे, ही जी मानसिकता आहे ना, ही फार मी भारत म्हणून कोण जगतं आहे आता, मी भारतीय आहो असं म्हणणारे जगणारे लोक पहा बरं. तो काय म्हणताय, तो त्याची सगळी परिभाषाच बदलली. बाबासाहेबाचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, आम्ही प्रथमही भारतीय आहोत, नंतरही भारतीय आहोत. छत्रपतीच्या रयतेच्या राज्यातला संदर्भ म्हणजे रयतेचं राज्य हा फार, म्हणजे जिजाऊचं म्हणणं होतं का लाख गेलं तरी सगळं चालेल, 15हीच जिवंत राहिली पाहिजे. केवढ्या हालअपेष्टा. जिजाऊचे 5 म्हणजे वडिलासह 5 भाऊ आणि नातवंड गेले, एकाच दिवशी मारले गेले. 3 संभाजी जिजाऊच्या, देर संभाजी गेला, पोरगा संभाजी मारला गेला, नातू संभाजी मारला, तरी जिजाऊ इंचभर हटली नाही. ही संस्कृती आहे देशाची. आणि त्याचा स्पर्श, त्याचा तो भाव, त्याची जी विचारसरणी थोडी जरी डोक्यात शिल्लक राहिली, थोडी जरी म्हणतोय, थोडी, म्हणजे अहिल्यादेवीचं मी जेव्हा एक सिरियल पाहत होतो, तर अहिल्यादेवी होळकरांचं 9व्या वर्षी लग्न म्हणजे जुळतं, मल्हारराव येतं, आणि खोदता मंदिरासाठी खोदकाम चालू असतं, आणि खोदकाम चालू असताना त्याला पाणी लागतं, आणि 9 वर्षाची अहिल्या म्हणते, आता मंदिर बांधू नका मल्हाररावजी, आता तिथे विहीर खोदा, कारण माझ्या गावातल्या महिला 3 किलोमीटर पाणी आणायला जातं, 3 ते 4 किलोमीटर. हा भाव आहे. आणि त्या भाव ह्या काही एका जातीचा भाव नाही आहे, तो एका धर्माचा नाही आहे, तो सेवा भाव जो आहे ना, तो संपलेला आहे. तो राजकीय भाव झाला फक्त. बरोबर. आणि मग तिथं आत्महत्या संपलं, सगळं संपलं, तो भावच राहिला कुछ भी करो, सत्ता ले लो, अशी एक व्यवस्था झाली. बरोबर. पण भाऊ, ज्यावेळेस तुम्ही गुवाहाटीवरून ती रिटर्न आलात, सरकार स्थापन झालं, मंत्रालय पण स्थापन झालं, पण ज्यावेळेस इलेक्शन लागले त्यावेळेस, कारण शिंदे साहेब तुमचे जुने मित्र, तुम्हाला ज्यावेळेस मंत्रालय भेटलं त्यावेळेस मी बऱ्याच वेळा पाहिलं की तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये असायचे, तुमची मैत्री सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग तुम्हाला संधी का नाही मिळाली परत? आम्ही काही फार आग्रही नव्हतो. दिव्यांग मंत्रालय भेटलं याच्यात खूप समाधान होतं. म्हणजे आता त्या मंत्रालयाचे अनेक मंत्री होईल ना. बरोबर. मी एकटा जरी झालो नाही, तो इतिहास झाला आता, तो इतिहास नावावरती. त्याच्यानं कसं आहे, जर शरबतच प्यायला भेटलं तर आता पाणी कोण मागणार आहे. बरोबर. नाही, नंतर इलेक्शनमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत का नाही राहिले? आम्ही संभाजीनगरला आंदोलन केलं होतं, हेच सगळे प्रश्न घेऊन, आणि शिंदे साहेबांना म्हटलं एकतरी मीटिंग लावा, दिव्यांगाचं मानधन तरी वाढवा. ते नाही वाढवलं. तिथून थोडंसं संघर्ष सुरू झाला.
तो निवडणुकीनंतरही आता तसाच आहे थोडा. बरोबर. मग लाडकी बहीण आणली इलेक्शनमध्ये, त्याच्यानंतर लाडक्या भावांसाठी योजना आणल्या वेगवेगळ्या. शेतकऱ्यांना मला वाटतं मोदी साहेब देत आहेत सध्या काही, पण मग दिव्यांगांसाठी आजपर्यंत का कुणीच, तुम्ही एकटेच ठेका घेऊन बसलात का मग? माझं काय मत आहे का योजना ह्या कोणासाठी आणल्या पाहिजे आणि हे हे एक ठरलं पाहिजे. योजना अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे. जसं 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, हे कायमची अडचण आहे. मग तिथं योजना असल्या पाहिजे ज्याला गरज आहे. आणि अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक, म्हणजे श्रमावर आधारित योजना असली पाहिजे. मी जर 7 दिवस काम करतो आहे शेतीमध्ये, प्रचंड काम करतो आहे, बिल्डिंगाच्या बिल्डिंगा बांधतो आहे, जरी बिल्डरचा पैसा असला तरी 12व्या मजल्यावर चालणारा माझा मजूरच आहे. उनका सीना आहे, त्याची छाती आहे. याचे जरी पैसे असले तरी हिंमत त्या मजुराचीच आहे. बरोबर. पण त्याला बोनस का नाही आहे? त्याच्यासाठी योजना का नाही आहे? श्रमावर आधारित आणि अडचणीवर आधारित योजना असल्या तर श्रममूल्य म्हणजे वाढन आणि अडचणीतल्या लोकसुद्धा थोडा सुटकारा भेटन. बरोबर. बरेच मॅसेज आम्हाला दिव्यांगाचे येतं. एक काहीतरी जालन्याचा होता आणि तो मॅसेज मी फडणवीस साहेबांना पाठवला होता. त्याने असा मॅसेज केला होता का 6 महिने झाले पैसे नाही आले आमचे, बिस्किट खाऊन खाऊन थकलो आता, आता पोटात काही नाहीच आहे आणि पुढासुद्धा भीक मागूनच आणला आहे. ते तच्चा तसा मॅसेज पाठवला. काही परिणाम नाही आहे. काहीच परिणाम नाही. फडणवीस साहेबांना मिटिंगमध्ये एका सचिवाला सांगितलं का मला हे 8 दिवसात सगळं, मुख्य सचिवाला सांगितलं झालं पाहिजे. झालं काय? काहीच नाही. प्रशासनाला काय, कसं आहे, फाईलच एवढ्या चांगल्या असतात त्यांच्यासमोर, त्याच्यानं सगळ्या इकडे त्यांचे काय म्हणते एवढ्या फाईल असतात कमाईच्या, त्याच्यानं या फाईलवर कोण लक्ष देणार आहे? क्रीमच्या फाईल सोडून बिस्किटाकडे कोण पाहणार आहे? म्हणजे ही मोठा आजही शेतमजुरांच्या मजुरीच्या 8 महिन्यापासून पैसे नाही आहो. कुठं ब्रेकिंग नाही, न्यूज नाही, आवाज नाही, काहीच नाही. पण ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र गाजावाजा केला जातो. हां, काय होतं का ते आखरी मी ते म्हटलं ना का तो वारंवार विषय माझ्या बोलण्यात येतं का पक्ष मोठा झाला आणि माणूस लहान झाला आहे. बरोबर. माणसाचे प्रश्न लहान झाले, पक्षाचे झेंडे एवढे मोठे झाले. पहिले लहान झेंड्यात मतं भेटायचे, आता मोठे झेंड, मोठे होल्डिंग लावावं लागतं. बरोबर. आणि त्याच्या खाली हा कामकरी कस्टमरी माणूस दबून गेला आहे. बरोबर. भाऊ थोडंसं मागं जाऊयात, कारण तुमच्याकडून ज्यावेळेस ऐकून घेतोय त्यावेळेस थोडंसं ते मला खुणवतंय सारखं. तुमच्या लग्नामध्ये तुम्ही सायकल वाटप केली होती, एक हटके पद्धतीने तुम्ही लग्न केलं होतं. गांधी जयंतीला केलं होतं आणि त्यावेळेस काहीतरी 12 मास होता. म्हणजे तो 12 वर्षातून बेकार दिवस येतो, तो सगळ्यात बेकार दिवस. त्या दिवशी कोणी लग्न केलं तर वाचत नाही म्हणत होतं. आणि म्हटलं मी जर या दिवशी लग्न करत असेल तरच लग्न करतो, नाही तर नाही करत. मी हट्टी पावलं आणि मग ते कबूल झाले. मंदिरात केलं तर चालेल. आणि योगायोग 2 ऑक्टोबरला लग्न झालं, 15 ऑगस्टला पोरगं झालं. राष्ट्रीय सण, आम्ही राष्ट्रीय मूर्त आमचं. आणि मी सभापती होतो पंचायत समितीचं. पहिल्यांदा सभापती झालो, मोठ्या मुश्किलनं झालो. आणि झाल्यावर मग काय करावं म्हटलं तर काही लोक आले, काही कर्मचारी अधिकारी आले, म्हणे आता आपण आमच्याकडून पार्टी. म्हटलं यार सभापती झाल्याबरोबर पार्टी कर्मचारी अधिकाऱ्यांकडून. आणि मग मी ते टाळलं आणि म्हटलं नाही, आम्ही पहिले काय करू, दिव्यांगाच्या घरी जाऊ आणि तिथं चार्ज घेऊ सभापतीचा. ओके. आणि मग त्या दिव्यांगाच्या पिंपरी या गावात गेलो, तिथं चार्ज घेतला. त्याच्या बाजूनं भली मोठी त्याच्या काकाची बिल्डिंग होती 3 मजली. आणि हा दिव्यांग होता, त्याचा चुलत भाऊ का काय असं लागत होतं नात्यातला. त्याला तो सायकल नव्हती 3 चाकी. तो म्हणे 40 वर्ष होऊन गेलं आहे, मला सायकल भेटत नाही, घासत घासत मला संडास नाही आणि घासत घासत मला संडासाला जावं लागतं, खूप अडचण येतं आहे. मी एकदम म्हणजे आम्ही गेलो, तो एक आनंदाचा क्षण होता. पण ते दुःख पाहिल्यानंतर मग आम्ही ठरवलं नाही आता आपण सगळ्यांना सायकल देऊ. आपण सभापती झालो आहे, शिवसेनेचा सभापती, शिवसेनेचे मुख्यमंत्री. आम्ही प्रस्ताव केला लगेच, मोठा अभिमान होता, आपण पण शिवसेना आणि मुख्यमंत्री पण शिवसेना. आणि मग तो प्रस्ताव घेऊन गेलो आहे. बबनराव पाचपुते नाही, बबनराव घोलप, ते सामाजिक न्याय मंत्री होते.
तर प्रस्ताव पाठवला जिल्हा परिषदमधून. 300 आम्ही दवंडी दिल्या, 300 सायकली मागणी झाल्या, पाठवलं आणि 6 महिन्यानं उत्तर आलं का तुम्ही जिल्हा परिषदमधून होतं, इथून आम्हाला काही सायकल देता येत नाही. जिल्हा परिषद गेलो म्हणजे एक सायकल आहे शिल्लक. आणि मग ते काय इतकं म्हणजे मला तर इतका शौक आला, काय कामाचे मंत्री बाळासाहेब म्हणाचे का 20% समाजकारण नाही 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. मग मी ते म्हटलं का तुम्ही का देत नाही, तर म्हणजे असं काही योजना नाही आणि ते काही करता येणार नाही. म्हटलं ठीक आहे. मग मार त्याच्यात डोकं, आपण सभापती झालो आहे, सायकली देता येत नाही. तेव्हाच लग्नाची गोष्ट सुरू होती. मग आयडिया आली का अरे हो यार, आपण लोकांना त्या आमच्या नातेवाईकाकडून ते आहेर पद्धत असतं ना, ते आहेर घेतल्यापेक्षा आपण सायकली मागू सगळ्यांना. बरं. आणि मग बहिणींकडून 5 सायकली, 5-6 बहिणी भावांकडून, नैनाच्या नातेवाईकाकडून सायकली, आणि जो काही खर्च होता ना लग्नाचा तो 1-1.5 लाख येणार होता. जेवण घेणं, मग जेवण रद्द केले, सगळं रद्द केलं. घोड्यावर बस केले म्हणजे जेवण पंगत असतं ना ते द्यावं लागतं लग्नात, ते रद्द केली. जेवणच नव्हतं नाही, गोरा खैरनार आले होते आणि मग सगळं रद्द केलं. आणि घोड्यावर बसणं पण रद्द केलं, बँड बाजावर रद्द केलं, सगळा खर्च वाचवला आणि त्या पैशात आम्ही सायकली आणल्या. माझ्या लग्नाच्या मंडपात समोर सगळे दिव्यांग दिसत, ज्याला पाय नाही ते असे सगळे, आणि त्यांना सगळ्या सायकल, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तर माझ्या लग्नाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद होता तो. हे आनंदातून आनंद निर्माण झाला पाहिजे, ही आनंदाची व्याख्या आहे. बरोबर. आणि त्या दिवस मी ते पाहिलं होतं का ज्याला पाय नाही त्याला चालतं केलं म्हणजे किती मोठा आनंद असतो. जे सरकारला करता आलं नाही ते एका बच्चीकडून केलं, एका लग्नातून एका लग्नाच्या खर्चातून. म्हणजे फक्त विचार तिथपर्यंत जाणं गरजेचं होतं. हां, ते कसं आहे तो आता बऱ्याच जणाला इतका खर्च पाहतो तेव्हा असं वाटतं का बापरे, हळदीचा कार्यक्रम अलग, तो लग्नाचा कार्यक्रम काय म्हणजे, आणि ते काय म्हणतात लग्नाच्या अगोदर फिरून येतात, बऱ्याच जणांचे लग्न तुटतात. तर ह्या अशा सगळ्या वाचाळपणा वाढलेला आहे. माझं म्हणणं आहे का तुमच्या आनंदात दुसरा एखादा कोणी आनंदी झालं पाहिजे, आणि ते खरं तो खरा आशीर्वाद घेता आला पाहिजे. बरोबर. शिर्डीत जाऊन आशीर्वाद घेतल्यापेक्षा हा आशीर्वाद बच्चू कडूच्या कायम पाठीशी राहिला, आणि म्हणूनच तर बच्चू कडू अपक्ष आमदार झालाय. बरोबर. आणि लग्नात आम्ही मंगलाष्टक म्हटलंच, पण राष्ट्रीय गीतही म्हटलं. क्या बात आहे. आणि एकमेकाला हार न देता तिरंगा दिला एकमेकाला. सुखात देश आठवला पाहिजे, त्या भावना होत्या आमच्या. का दुःखात अरे देवा अरे कृष्णा म्हणतोय तसं, जसं दुःखात असलं का देश आठवतं, आम्ही सुखात देश आठवला पाहिजे, माझा भारत. मला वाटतं जगातलं पहिलं लग्न असेल असं. हां. या सगळ्या एवढ्या गोष्टी आणि एवढ्या दिव्यांग बांधवांना खुश केलं, जे सरकार करू शकलं नाही ते तुम्ही केलं. पण भाऊ, ज्यावेळेस तुमचं लग्नाचं वय होतं आणि तुमचे हे आंदोलनं वगैरे, ते लग्न जमताना अडचण नाही आल्या का? कोणी काय आम्हाला उभं करत नव्हतं. मी ठरवलं होतं का शिकलेली बायको असली पाहिजे, नाही तर पैसेवाली असली पाहिजे, नाही तर क्रीडामध्ये एकदम नाही, म्हणजे तिनं एखादी व्यायामशाळा तरी चालवली पाहिजे. आणि मी थोडं कमी शिकलेलं आहे, तर मला चांगली शिकलेली बायको पाहिजे होती. आणि ती नैनामध्ये दिसली, ती MA झालेली, PhD झालेली. आणि पहिले तर मला पसंत करण का नाही करण हा प्रश्न होता, कारण लोक म्हणे ह्या भूतासोबत कोण लग्न करत. केस वगैरे तसेच असायचे? नाही, मी पहिल्यांदाच माझं लहानपणी जेव्हा पाळण्यात बसवलं तेव्हा आई मला अशी येणी घालून द्यायची. आणि इथं ते मोराचं पीस असतं ना, पंख, ते काय असं ते रंगीबिरंगी मोराचं इथं घालायचं. आणि तो फोटो आहे असं नाही. आता म्हटलं जो बडा काम करना है तो बाल भी बढ़ाना चाहिए, इसलिए बडा आहे. क्या बात. बरं भाऊ, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु ज्या तुम्ही सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, सरकारवरती तुमचा प्रहार चालू असतोच. प्रहार नाव कसं सुचलं? नाना पाटेकर. अच्छा, मला आवडतंय. मी खूप पिक्चर पाहिले नाना पाटेकरांचे. आणि तेव्हा प्रहार पिक्चर निघाला होता, आणि तेव्हाच माझी बंडखोरी झाली होती शिवसेनेतली. म्हटलं प्रहारच ठेवू. वार, आक्रमक स्वभाव, म्हणजे सेवाभाव जरी असला तरी लढणं, काही सहन करणं नाही, म्हणजे. आणि त्याच्यातून नाना पाटेकरचा पिक्चर पाहिला आणि मग म्हटलं आपण प्रहारच ठेवू. आम्ही बसलो असं 4-5 जण, काय नाव ठेवायचं आहे.
तर शिवसेनेच्या कुशीतून आलं तर मग त्याच जोगतं नाव असलं पाहिजे आणि मग प्रहार ठेवलं. बरं. मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सेनेतून बाहेर पडले, आता बच्चू कडूंसारखा माणूस बाहेर पडतोय सेनेतून, कुणी अडवलं नाही? तेव्हा काय शिवसेना फुल याच्यात होती जोशमध्ये. ना, जोशमध्ये. तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कोण विचारणार आहे? बरं. मग पहिली निवडणूक कधी लढली प्रहारच्या माध्यमातून? पहिले अपक्ष मला वाटते 97 आणि 2000मध्ये. ओके. 2000 काय 99 काहीतरी निवडणूक होती विधानसभा. मी 1100 मतांना पडलो होतो आणि आम्हाला माहीतच नव्हतं अर्ज कसा भरावा लागतो आणि 5000 घेते हे माहीत नव्हतं. मग आम्हाला माहीत झालं का 5000 घेते म्हणून. आम्ही वापस आलो होतो. बरं. काही कल्पना एक काय आम्ही असं बसलो 50-60 कार्यकर्त्यांनी. एक महिला उमेदवार होतं आहे ते म्हणे आम्हाला पाठिंबा द्या. मग माझ्या इथला एक खेडूक कार्यकर्ता म्हणत होता, अरे यार यांना पाठिंबा दिल्याशिवाय आपणच उभं राहू ना. म्हटलं आपल्याला कोण ओळखते बे भाव. पण आम्हाला माहिती होतं का आम्ही कॅम्प घेतले होते तेव्हा, डोळ्याचे आंदोलन गावागावात झाले होते. आम्ही सहज विचारलं का अरे बच्चू कडू उभा राहिला तर वा त्याला तर आपण मत मारू, एक आप्पा बोलले. आणि मग आम्ही ठरवलं का नाही आता उभं राहायचं आपल्याला. राहिलो उभं, पक्ष नाही काय नाही. ती खरी सुरुवात होती म्हणायचं. हां. बरं. पण तेव्हा मी सभापती झालो होतो, गाजलो होतो मी तेव्हा सभापती. क्या खूप नाव झालं होतं. त्यानंतरच लग्न झालं. त्यानंतर लग्न झालं. बरं. भाऊ, आपण म्हणतोय की 7-12 कोरा करा. यापूर्वी पण मला वाटतं एकदा दोनदा म्हणजे माझ्या माहितीत कर्ज माफी झालेली आहे. आज आपण तीच मागणी करतोय, 7-12 कोरा करा. आणि तुम्ही जिथं हात घालता तिथं तुम्हाला यश येतच. 7-12 त्यांची इच्छा नसली तरी तुम्ही कोरा करून घेणारच. पण फक्त 7-12 कोरा करणं एवढंच शेतकऱ्यापुरतं मर्यादित आहे का विषय? नाही, ती लुटीतून आलेली मागणी आहे. हा कॅमेरा मी दोनदा फोडला तर तुम्ही दोनदा भरून मागणार ना. बरोबर. सरकारनं जेव्हा लुटतं तेव्हा ते भरून वसूल केलं पाहिजे. बरोबर. आणि त्या प्रवृत्तीतून आलेली ती मागणी आहे. बरोबर. वास्तविक हमीभावाचा कायदा केला पाहिजे. आणि कायद्याची जसं स्वामीनाथन ज्याप्रमाणे म्हटलं, त्यांचं एक वाक्य आम्हाला खूप शिकवतं. स्वामीनाथन काय म्हणतं का उत्पादन नाही उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे बंडीभर येणारा कापूस किंवा बंडीभर येणारा ऊस आम्ही ट्रॉलीभर आणला, पण बंडीभर एवढेच पैसे भेटत असेल तर उत्पादन वाढून फायदा नाही. बरोबर. खिशात पैसे आले पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि उत्पन्न वाढवायसाठी 50% नफा धरून भाव दिला पाहिजे, बल्कि 15% नफ्याने भाव भेटत नाही. म्हणून हमी भावाचा कायदा आणि 50% धरून भाव. आणि कोणीही हमी भावाच्या खाली जर विकत घेतलं तर त्याला कैद, त्याला जेलवारी करता आली पाहिजे. हे झालं म्हणजे विषय संपला ना. बरोबर. पण 50% नफ्या धरून भाव निघाले पाहिजे. बरोबर. कारण आज अशी परिस्थिती आहे की ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात, पाणी कमी पडलेलं असतं आणि त्याच वेळेस शेतकऱ्याची वीज कट केली जाते का तर वीज बिल भरत नाहीत म्हणून. ते जुलुमशाहीचं आहे ना. कसं आहे, पाणी भरायला जायचं एखाद्या महिलेनं आणि तेव्हा सांगायचं का नाही का पाणी भरू देत नाही. तशी मानसिकता आहे ना. ही काय मोगलापेक्षा काय कमी आहे का? बरोबर. काय होतं, एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आईला भरती करतं आणि पैसे नसतं, प्रेमापोटी जिव्हाळ्यापोटी ते भरती करतं, जाऊ दे घरगीर विकून देऊ. पण हॉस्पिटलला डॉक्टरमध्ये तो जेव्हा म्हणतं का नाही पैसे पुरे भरावं लागेल, माणूस की पायदळी तुळवल्या जातं आणि पैसा महत्त्वाचा ठरतं. तसेच लोक आहेत सरकारमध्ये, असंच आहे. बरोबर. तुम्ही सांगा आजही या देशामध्ये घर गहाण ठेवून, शेत गहाण ठेवून त्याचे हर्रास होतं ना, घरच्या घर हर्रास होतं. नफा किती आहे बँकेचा? सेंट्रल बँकेचा नफा आहे 3 लाख कोटी. बरं. मग एवढा नफा आमच्या सामान्य माणसाच्या व्याजातून आला ना. कोणा काही बोलायची तयारी नाही, कुछ करना नाही. हे अच्छे दिन आहे. बरोबर. याचा कुठेतरी सरकारने विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगा, शेती जास्त झाली म्हणून सिलिंग लावलं. बरोबर. पैसा जास्त लावला म्हणून सिलिंग का नाही लावत? करायला पाहिजे तसं. लावा अदानी अंबानीवर सिलिंग. हो. कुठून कमावले ना, आणि कोणते कष्ट करून कमावले? बेमानी करूनच कमावले ना. बरोबर. एकतर कारखाना टाकला असेल तर मजुराची मजुरी कमी केली असेल, त्याच्यातून नफा कमावला असेल. नाहीतर वस्तू विकले त्याच्यातून बदमाशी केली असेल. इमानदारीचे थोडे पैसे आहे. असं भाऊ, तुम्ही अन्नत्याग आंदोलन जे केलं, तुम्हाला 7 दिवस सरकारने उपाशी ठेवलं. तुम्हाला उपाशी ठेवलं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 7 दिवस उपाशी ठेवलं. काय म्हणजे काय साध्य झालं त्याच्यातून आणि काय आश्वासनं दिलेत?
आंदोलन म्हटलं म्हणजे काही फक्त सरकार एवढंच लक्ष नसतं, ते चौफेर आपण पाहतोय का देश परतंत्र्यात जास्त जिवंत होता आणि स्वातंत्र्यात त्याला मरगळ आली. बरोबर. म्हणजे तो कसं झोपीत असल्यासारखं आहे. हां, जाऊ दे, काय असं पाहू, त्याचं त्याला ते पाहत बसेल, कोणी लुटतं काय, काय करतं काय. आणि आंदोलनामुळे मात्र ती चळवळ उभी राहतं आणि लोकांमधली जी मळमळ निघाली पाहिजे, सरकारनं धोरण आखलं पाहिजे आणि पुन्हा आम्ही जिवंत असलं आहे हे दाखवता आलं पाहिजे. लोक धर्मजातीसाठी जिवंत आहे असं दाखवतं, आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी जिवंत आहे हे दाखवलं ना आम्ही आंदोलनातून, हे यशच आहे ना. बरोबर. आणि अस्तित्वहीन झालेला शेतकरी शेतमजूर तो अजून जिवंत आहे. तो जरी राष्ट्रवादीचा असला, जो जरी काँग्रेसचा असला, तो जरी धर्म हिंदू मुसलमान जरी असला, तर तरी तो शेतकरी आहे. त्याची लूट होऊ देणार नाही, त्याच्यासाठी एकत्र व्हायचं आहे. हे त्याची पाऊलवाट आम्ही उभी केली, एक व्यासपीठ केलं निर्माण. तर या व्यासपीठावरून कसं घेऊन जायचं ते ठरवू. बरोबर. पण हा दुसरं यश आम्हाला भेटलं आहे. बरोबर. पण सरकारने 7 दिवस लावले. संवेदना नाही आहे आणि पहिले चळवळीतले लोक सत्तेत याचे आता मळमळीतून येतात. त्याच्यानं उपोषणाचे काय त्रास होतं हे सत्तावाल्यांना समजलं नसेल म्हणून त्या लेट आले. मरू दे, काही हरकत नाही. बरोबर. म्हणून ह्या भावना असू शकतं. असो, आले आखरी आले. सो भाऊ, ज्या शेतकऱ्यांसाठी, अनाथांसाठी, दिव्यांगांसाठी तुम्ही काम करतात, त्यांचीच लेकरं इकडे स्पर्धा परीक्षेमध्ये पण काम करतात. त्यांच्यासाठी तुम्ही खूप वेळा रस्त्यावरती उतरलात, तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात. सुरुवातीला मी सांगितलं की तुमच्यामुळे भरपूर निर्णय झाले, परंतु अजूनही लाखो जागा रिक्त आहेत. 2.5 लाखाच्या आसपास जागा रिक्त आहेत. त्या जागा भरल्या जात नाहीत. ज्या जाहिराती येतात त्याची परीक्षा वेळेवरती होत नाही, रिझल्ट वेळेवरती लागत नाही, लागलाच रिझल्ट तर त्याचं जॉईनिंग वेळेवरती होत नाही. ते काय राहू केतू शनी गुरु मंगळ असं ते स्पर्धा परीक्षेचं झालं. बरं. म्हणजे नशिबाचाच खेळ असं झालेला आहे. आणि गरीब घरच्या माणसाला, फाटकं घर असणाऱ्या माणसाला किंवा शेतीतल्या शेतकऱ्याला माझ्या पोरगा नोकरीवर लागन हे मोठं स्वप्न पाहतं. प्रचंड आशा असते त्याला. शेती परवडत नाही, जाय नोकरी कर, मोठ्या यानं तो म्हणत असतं. पण इथं जे करप व्यवस्था पाहिली का सगळं संपलेलं दिसतं आहे. मेहनतीतून परीक्षा देऊन चांगले पेपर देऊन पास होत नाही, नोटा देऊन पास होतात. ही व्यवस्था संपली पाहिजे. बरोबर. याला थांबवलं पाहिजे काही करून. त्याच्यासाठी पेपर फुटीचा कायदा महेश बडेने आरोप केला. तुम्ही पण सगळे, आपण शिंदेसाहेबाचा हा एक उपकार आहे, त्यानं पेपर फुटीचा कायदा आणला, पण त्याची आता अंमलबजावणी झाली पाहिजे. काय म्हणतात, पोर्टलद्वारे होणारं भरती, त्याच्यातून आपण जे काही आंदोलन केलं, महापरटूर घोटाळा झाला, ते काय असेल ते सगळं, माझ्यावरही गुन्हे दाखल झाले. बरोबर. तर अंतिम ध्येय आहे, अंतिम मार्ग आहे नोकरीचा. तर ते फार प्रामाणिकपणे झालं. सरकार कोणाचं असू दे, पण सरकार त्याच्यातून माझ्या पक्षाचा कार्यकर्ता लागला पाहिजे असं पाहत असेल तर ते महापाप आहे. बरोबर. ते महापाप करू नये. जो मेहनत आहे, हुशार आहे. माझं काय म्हणणं आहे का पाकिस्तान जिंको का भारत जिंको क्रिकेटमध्ये, ज्याची मेहनत अधिक आहे, जो स्किल आहे, जो प्रचंड मेहनत करतो, जिंकल्याचा आनंद आम्ही देश सोडून घेईन का? घेता आला पाहिजे ना तो. बरोबर. कसं आहे, तुमच्या भावना असू दे, त्याचं दुःख जरूर ठेवा, पण कष्ट करणाऱ्याला यश आलं पाहिजे. ह्या भावना का संपलेल्या आहे त्या खरं तर निर्माण झाल्या पाहिजे. आता 5 लाख जागा गव्हर्मेंटजवळ आहे. कधी काढणार, केव्हा काढणार, काढल्या तर परीक्षा कधी घेणार, परीक्षा घेतली तर रिझल्ट कधी लावणार, जॉईनिंगसाठी पण फोन करावं लागतं. बरोबर. म्हणजे काय व्यवस्था, किती फोन करावं लागले असतील आज, किती शिव्या, किती हे. उद्धव ढवळे तर निरा मॅसेज करत राहत, आता फोन करा, ह्या अहवाल पाठवा. काय म्हणजे 2.5 लाख रुपये महिना घेणारी लोक असं का वागतात हाच प्रश्न आहे. अंकुशच संपला आहे. बरोबर. कोणी 72,000 जागा भरल्या म्हणून सांगितलं, पण ॲक्च्युली तर भरल्या गेल्या नाही. आता माझं काय म्हणणं आहे का ह्या जो तरुण युवक वर्ग आहे याला कळू देणं, असं 10 वर्षाचा एक कार्यक्रम देणं का बा ह्या वर्षी ह्या जागा भरेल, या वर्षी ह्या जागा भरेल, या वर्षी ह्या जागा.
तर तो अभ्यास करेल, त्या पद्धतीनं जाईल तो. आता मार्गच क्लिअर नाही हो. कोणत्या तुम्ही डॉक्टर भरणार आहे का चपराशी भरणार आहे काहीच माहीत नाही. हा बिचारा अभ्यास करत राहतं. बरेच लोक तर मानसिक हे पण झालेले आहे, तणावात आलेले आहे. बरोबर. आणि त्याच्यातून पुन्हा लुटीतून पुन्हा सगळं म्हणजे बापही मेला आणि आता पोरगं मराच्या काठावर उभा आहे. बरोबर. एक महिला भगिनी मला भेटली जी विधवा होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणे बरं झालं तुम्ही आंदोलन. माझा नवरा कर्जबाजारीनंच मेला आणि आत्ता माझ्या मुलाचं शिक्षण पैसा नाही आहे तर शेत विकावं लागतं. पहिले नवरा गेला आणि आता शिक्षणासाठी शेत विकावं लागतं पोराच्या. काय साध्य केलं आहे 75 वर्षामध्ये आम्ही. म्हणजे साधं शिक्षणसुद्धा गरिबाचं राहिलं नाही. तिथंही तुम्ही विषमता. म्हणजे मी नेहमी म्हणतो का जातीभेदापेक्षा अर्थभेद फार महत्त्वाचा आहे. आणि अर्थभेदाची लढाई ही जातीवर घेऊन जातं, धर्मावर घेऊन जातं. हा राजकारणी लोकांचा अजेंडा आहे. बरोबर. आम्हाला म्हणायचं आहे का हा पैसा गरिबाच्या घरापर्यंत न्यायचा आहे. मी विधानसभेमध्ये घरकुलासाठी बोललो होतो का शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर देतात आणि गावातल्या लोकांना 1.25 लाख. काय योजना तर एकच आहे, पंतप्रधान आवास योजना. बरोबर. ते गावात आली तर 1.25 लाखाची आणि शहरात गेली तर 2.5 लाखाची. ही भेदभाव का करताय, असं का होतंय. बरोबर. आणि ते लढलो आणि आता आमच्या आंदोलनाचा विषय होता. आता तो GR निघाला आणि घरातल्या गावातल्या लोकांचं घर 2 लाखाचं झालं. आनंद हा एका श्रीमंताकडे जाणारा पैसा तो गरीबाकडे आला. आणि हेच आम्हाला लढायचं आहे. पैसा लेके जाना है गरीब के और. भाऊ अशा विषयांमध्ये तुम्ही हात घालता म्हणून हे विषय होतात. पण भाऊ तुमच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच गुन्हे असे आहेत की तुम्ही अधिकाऱ्यांना मारले. नेमकं का, म्हणजे एक गट असा असतो की तो त्या गोष्टी नाराज होतो आणि एक गट असा असतो की तो खुश होतो. काय भूमिका असते तुमची, काय भावना असते? 115 वेळा रक्तदान केलं. मारावं कुठं वाटतं आम्हाला. मी भाषणात बोलत होतो का रक्तदान करणाऱ्यांनी रक्त काढू नये आयुष्यात कोणाचं, म्हणजे ते रक्तदान पूर्ण झालं. बरोबर. इकडे रक्तदान करत असेल मी, कोणाचं रक्त काढत असेल तर ते रक्तदानाचा अर्थ उरत नाही. पण रक्त जर कोणी पीत असेल तर त्याचं रक्त काढायला काही हरकत नाही, जो छत्रपतीचा विचार आहे. बरोबर. आणि मग पायदळी तुम्ही GR तुडवत असाल, फेरा मारावं लागतं. एक प्रकरण होतं आहे, एक डॉक्टरीन होती आणि तिचा नवराही डॉक्टर का काहीतरी शिक्षक होता. त्याचं मेडिकल बिल ते तो तडफडत होता हॉस्पिटलमध्ये आणि ते 2.5 लाख रुपये भरायचे होते आणि त्याच्यानं उपचार थांबवला होता डॉक्टरने. बरं. तर ते मेडिकल बिल निघत नव्हतं, ते पैसे मागत होते. ती महिला भगिनी आमच्याकडे आली आणि त्याच्या जातीतलाच माणूस होता तो बिल काढणारा. तरी त्याला ते काही 50,000 मागत होते, तेव्हा 2.5 लाख निघाले. ते माझ्याकडे आले, पैसे नाही आहे, तुम्ही तरी द्या, मी 2.5 लाख निघालं की तुम्हाला देतो. म्हटलं चल. बसलून गेलो या अकोल्याला. म्हटलं का बिल नाही काढत रे. 2 मारल्या. बरं. त्या अधिकाऱ्याला मारलं. दुसऱ्या दिवशी बिल निघालं आणि त्याचा जीव वाचला आहे आणि त्यानं माझ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल केल्याचा रिपोर्ट दिला. अच्छा. ती पण डॉक्टर तर त्याच जातीचे होते. त्यांना असं खबरदार मी होतोय कसं काही बोललंच नाही बच्चू. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं जात कशी पकडतात बघा. आणि आम्हाला यश आलं. मी जीव वाचवला ना, याला फक्त थापडच मारली ना. मग जीव वाचवणं महत्त्वाचं का थापड मारणं का चुकीचं आहे? जीव वाचवणं महत्त्वाचं. मग काय कायदा हाती घेतला ना. मग एका थापडीमुळे जर जीव वाचत असेल तर हरकत नाही. चांगलं नाही वाटत पण मारावं लागतं. चांगलं नाही आहे. माझ्यावर गुन्हे दाखल होतात. 350 गुन्हे आहे. 8 ते 9 गुन्ह्यामध्ये मला सजा सुनावली आहे. कोणाला वाटतंय वरच्या कोर्टात गेलो म्हणून, नाही तर आता तर मी जेलात राहिलो असतो. बरोबर. मग इलेक्शनच्या आधी सभेच्या स्थळावरून एक वाद पेटला होता आणि त्याच्यामध्ये एक रील नेहमी आमच्या समोर येते की एका पोलीस अधिकाऱ्यासोबत तुम्ही वाद घालत होते. पाया पडलो तुम्ही. येस. काय म्हणजे ते मैदान माझं बुक झालं होतं, माझ्या नावानं ऑर्डर पण होती, आरक्षित झालं, सगळं झालं. अमित शहाचा दौरा आला आणि निवडणुका खाल्लं. बरोबर. पुन्हा साले पक्षाच्या बाजूनं झुकायला लागले, सत्तेवर मुजरा करायला लागले. हरामखोरची अवलाद ही सगळी झुकली आणि आमच्या मस्तकात गेली. आणि खूप वाद 9 वाजेपर्यंत मैदानच सोडलं नाही. पण तिथं एक खेळी त्यावेळेचे काही उमेदवार करत होते का इथं दंगल करायची. बरं. हिंदू मुसलमान. खोपियातल्या एका चांगल्या अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्ही इथून आता गेलं पाहिजे, नाहीतर याला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्नात आहे.
ही जी तानाशाही आहे, लोकशाहीला रामाचे पुजारी म्हणायचे, रामाचे भक्त म्हणायचे, आदर्श सोडून राम पाहिजे यांना. यांचा काही आदर्श नाही आहे. हे कसले राम भक्त आहे? हे झाले आता ते बोलता येत नाही, नाही तर मग बेकार बोललं असतं मी. हे असे विचित्र आहे. म्हणजे ते म्हटलं ना, राम ठाकरेनं आत्महत्या केली, तरुण 36 वर्षाच्या एका शेतकऱ्यानं. मी फडणवीसांना मॅसेज केला का तुम्ही राम मंदिरातून जेवढं पुण्य कमावलं ना, तुम्हाला वाटत असेल तर राम ठाकरेच्या आत्महत्याचं पाप कसं फेडणार ते सांगा. बरोबर. अरे राम हृदयात पाहिला होता हनुमानजीनं, मंदिरात थोडा पाहिला. तुम्ही हृदयच नाही राहिले तुम्हाला. खरं 1200 आत्महत्या झाल्या 6 महिन्यात. का बोलत नाही तुम्ही? शक्तिपीठाची भाषा बोलताय, पण पीठ देऊन लोकाला पोचणाऱ्या शेतकऱ्याची त्याची शक्ती तुम्ही ओळखत नाही. खरं तर शक्तिपीठ आम्ही आहो. हे कुठलं शक्तिपीठ रस्तान फसतं काय तर. त्यात काय जगलरी करता साले पैसे. जहाँ टेंडर होता है वही ज़्यादा खर्चा होता है, खरं और जहाँ टेंडर नहीं होता वही कम खर्चा होता है. शेतकऱ्याचं काही कोणाला घेणं देणं काय लेनदेन नाही. त्याला काय जाती धर्माच्या नावानं मतं भेटणारच आहे. बरोबर. त्याला काय लेनदेन ठेवणार. बरोबर. म्हणूनच तर बपण्या बोलला ना. बरोबर. आणि लोकांनी लोक त्यांची जागा त्यांना दाखवून देतील. मला नाही वाटत. भाऊ मला लोकांच्या डोक्यात जात धर्म एवढा घातला आहे. जात धर्म आणि पक्ष. हां, आणि ते नाही झालं तर मग इव्हन मशीन आहेच बोर्ड करायला. याच्यावरून एक प्रश्न शेवटचा विचारतो की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला पराभव झाला, काय तुम्हाला काय वाटतं, काय कारणीभूत ठरल्या असतील, कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या असतील? खूप पराभवातले अनेक कारण असू शकतं आणि ते कारणं खरंही असू शकतं असंही नाही आहे. नाही वाटलं लोकांनी 20 वेळा 4 वेळा निवडून दिलं. एवढे मोठे उपकार आहे लोकांवर पाडल्याची काय आपण गिनती करत बसायचं. बरोबर. मला 4 वेळा निवडून दिलं आणि 1 वेळा पाडलं म्हणून काय लोकांना आम्ही खूप दिलं हो आम्हाला लोकांनी. लोकांनीच पाडलं. लोकांनी म्हटल्यापेक्षा जाती धर्म बटेंगे कटेंगे म्हणजे इकून हिंदूसाठी योगी आले, बटेंगे तो कटेंगे. बरोबर. आणि आता बरं झालं आठवण आली, एका माणसाला आम्ही 10 लाखाचं ऑपरेशन करून आणलं होतं मुंबईतून, 10 लाख खर्च करून. बरं. आणि त्याला मी रक्त माझं स्वतःचं पण दिलं होतं. आणि त्याच्या स्टेटसवर बटेंगे तो कटेंगे होतं. तर गावातल्या कार्यकर्त्यांना विचारलं असं का तू हे ठेवलं? अरे म्हणे आता सध्या बच्चू कडूला बाजूनं राहू दे, आता हिंदू महत्त्वाचा आहे, हिंदू खतऱ्यात आलेला आहे. तर तो खतऱ्यात आला होता तेव्हा हे हिंदुत्ववादी कोणीच नव्हतं. तेव्हा आम्ही धावलो आहे. आणि तर आता ती मानसिकता आहे. गरीब बिचाराचे काय, त्याला दोष देऊन काय फायदा. आम्हीच जर जाती धर्माचं राजकारण करत असेल. बरं. शेतकऱ्याचे जात आणि दुसऱ्या इकडे फतवा निघाला, काँग्रेसवाल्यानं फतवा काढून घेतला, हिंदूवाल्यानं बटेंगे कटेंगे म्हटलं. तर आम्ही बसलो तिरंगा झेंडा घेऊन. बरोबर. म्हणजे हिरवा निळा भगवा गेला आणि आमच्या हाती काय राहिलं तिरंगा. मग देशाच्या तिरंग्याला कोण विचार करतंय? असं भाऊ, खरं तर वेळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर असते आणि ती वेळ येईल लवकरच. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी काही रॅपिड फायर, वास्तव कट्ट्यावरती बोलतोय तर थोडं वास्तववादी उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. अर्थात तुमचं जीवनच वास्तववादी, त्याच्यामुळे उत्तर तशीच येतील. फडणवीस की ठाकरे बंधू? काय उत्तर द्यावं समजत नाही, पण ठीक आहे, फडणवीसपेक्षा ठाकरे बंधू बरे आहे. बरं. आता तुम्ही विधानसभेतही नाहीत आणि विधान परिषदेतही नाहीत. काय पुढच्या पंचवार्षिकला विधानसभा की विधान परिषद? आता येणारी निवडणूक विधान परिषद आहे. बरोबर. आणि शिक्षक मतदारसंघ आहे. आणि मला शिक्षणासाठी भरपूर कामही करायचं आहे. विचारपूस सुरू आहे. त्यांनी म्हटलं हो शिक्षकांनी, तर मग मी लढन. पण आमच्यावर बॅनर नाही आहे, नेता नाही आहे, मतदारच नेता आहे. त्या नेत्यांना विचारू. बरोबर. पक्षाचा आमदार म्हणून, म्हणजे स्वतःच्या पक्षाचा आमदार म्हणून राहणं योग्य वाटेल की इतर पक्षाचा मंत्री म्हणून? लोकांचा आमदार म्हणून. क्या बात आहे. आणि एक शेवटचं, सध्याच्या कंडिशनला शेतकरी कर्जमुक्ती की मंत्रिपद? कर्जमुक्ती, हमी भाव, मंत्रिपद तर लाग वळवून टाकू. नक्कीच भाऊ, कारण अपेक्षा तुमच्याकडून शेवटच्या प्रश्नातून माझी तीच होती आणि जनतेची तीच असणार आहे. कारण सत्तेवरती लात मारून बाहेर निघणारा माणूस म्हणजे बच्चू कडू, आणि अधिवेशनामध्ये देखील सत्तेच्या विरोधात बोलणारा व्यक्ती म्हणजेच बच्चू कडू, ही तुमची ओळख. भाऊ, खरं तर तुम्ही आजपर्यंत या शेतकऱ्यांसाठी, अनाथांसाठी खूप कामं केली, दिव्यांगांसाठी कामं केली, आणि त्यांचेच जे काय पाल्ले असतील हे आज तुमच्याकडे आज लावून बसलेले आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी
देखील नेहमी तत्पर राहाल. आम्ही आहोतच तुमच्या पाठीमागे लागायला, काही हरकत नाही. तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि खूप मोलाचं असं मार्गदर्शन तर आम्हाला मिळालंच, पण जी वास्तव परिस्थिती होती ती दाखवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.